वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी विठ्ठलाच्या चरणी साष्टांग नमन करतो। आपले श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूजनीय मंदाताई गंदे यांच्या श्रीचरणी साष्टांग नमन करतो। सकल संतांना वंदन करतो, आचार्यांना वंदन करतो। उपस्थित सर्व साधक बंधू भगिनी आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि विषयाला प्रारंभ करतो। जीवनाभिमुख वेदांत या सत्रा अंतर्गत सुरू असलेली ही प्रवचनांची मालिका, चिंतनांची मालिका, त्याच्यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख, काही गोष्टींचा विचार आपण करून झालेला आहे। भारतीय शास्त्रामध्ये एक दर्शन नावाचा शब्द येतो, दर्शनशास्त्र। दर्शन म्हणजे काय? निर्देश करणं। जी अनिर्देश्य अशी गोष्ट आहे, जिच्याकडे दाखवता येत नाही बोट, त्याला सुद्धा त्या शास्त्राच्या मदतीने स्पर्श करण्याचा, निर्देश करण्याचा प्रयत्न, त्याला दर्शनशास्त्र असं म्हणतात। त्यातला एक वेदांत हा एक महत्त्वाचा अंग। त्याचा आपण अभ्यास, त्या अंतर्गत अभ्यास करताना विविध विचार आणि त्या विचारांमधून जे पहिल्या सत्रामध्ये बघितलं, अशुभापासून मुक्ती हवी असेल, बंधनातून सुटका हवी असेल, मोक्षाची प्राप्ती हवी असेल, तर काय काय करायला पाहिजे असा विचार आपला सुरू आहे। आणि त्याकरता एक अधिकार संपन्नता असावी, साधकाकडे एक अधिकार असावा, जेणेकरून त्या साधकाला त्या ब्रह्मतत्वाचा निर्देश, अनुभव, प्राप्ती होणं शक्य आहे। आणि तो अनुभव प्राप्त होण्याकरता म्हणून सांगितलेला जो अधिकार आहे, त्याला साधन चतुष्टय संपन्नता असं म्हणतात। आणि या साधन चतुष्टय संपन्नतेच्या अनुषंगाने या प्रवचनांची मालिका इथे ठेवलेली आहे। आपल्या समोर आज विचार आहे, त्याचं नाव आहे विचारः सोयम ईदृशम। विचार या पद्धतीने करावा। आचार्यांच्या ग्रंथात एक सुंदर ग्रंथ आहे, अपरोक्षानुभूती नावाचा ग्रंथ। त्यातल्या 13व्या श्लोकामध्ये हा चरण येतो, विचार सोयम ईदृशम। आणि त्याच्यानंतर एक 14, 15, 16 अशा 4-5 मोठे श्लोक आहेत। त्याच्यामध्ये हेच ध्रुपद असलेलं, या पद्धतीने विचार करावा। कुठल्या पद्धतीने विचार करावा त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन या श्लोकांमधून मिळतं आपल्याला। आपण थोडासा तो अनफोल्ड करण्याचा प्रयत्न करणार आहोत। एक लक्षात ठेवायचं की विचार म्हणजेच विवेक। विवेक असावा, साधकांनी विवेक संपन्न असावं। साधन चतुष्टय संपन्नतामध्ये काय येतात? 4 घटक माहिती आहेत सगळ्यांना। कोणाला माहिती नसतील तर हात वरती करा। सगळ्यांना माहिती असावेत अशी अपेक्षा आहे। विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व, हे ते 4 घटक आहेत, बरोबर? त्यातल्या आता विवेकाचा अभ्यास आपण करतो आहोत। विवेक गरजेचा आहे। विवेक करणं, विचार करणं, विच धातूपासून निर्माण झालेला हा शब्द, योग्य ती निवड करणं, अर्थ त्याचा सरळ सगळ्यांना माहिती आहे। काय, बरेच श्रोते यांचं भरपूर श्रवण झालेलं आहे आणि भरपूर गोष्टी त्यांना माहिती आहेत। आणि काही श्रोते असे आहेत की यांना काहीच माहित नाही आणि पहिल्यांदाच आलेले। आता दोघांना सांभाळत घेऊन जाण्याकरता वक्त्याची तारेवरची कसरत असते। कारण असं पुन्हा सगळं ते सांगत बसलं, त्याचे जुने श्रोते असतात, त्यांना वाटतं हे काय नवीन सांगतायत, हे तर आम्ही ऐकलेलंच आहे।
आणि जर का असं गृहीत धरून बोललं की यांना सगळ्यांना माहितीच आहे आपण काय बोलतोय ते, तर नवीन लोकांना सगळं बाउन्सर जातात, गडबड होऊन जाते. आपला विचार चाललाय, हळूहळू समजून घेण्याचा प्रयत्न करू शांतपणे. विवेक करायचा आहे. विवेकशीलता ही परमार्थाला अत्यंत आवडती आणि आवश्यक अशी गोष्ट आहे. विचार करता आला पाहिजे, विवेक साध्य करता आला पाहिजे. कशाचा विवेक करायचा? सार काय आणि असार काय, नित्य काय आणि अनित्य काय, अशा पद्धतीने विचार करत जायचा. त्यातनं साराची निवड करायची आहे, नित्याची निवड करायची आहे. आत्म आणि अनात्म विवेक असा पण एक विवेक सांगितला गेला आहे. त्याच्यामध्ये आत्मतत्वाची निवड करायची आहे आणि जे जे काही अनात्म आहे ते ते बाजूला सारायचं आहे. आता हा विवेक कळतं सोपं आहे, पण आचार्यांनी या अपरोक्षानुभूती ग्रंथामध्ये सांगून ठेवलेलं आहे की हा विवेक ज्याचा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. विवेक पहिली अधिकाराची स्टेप सांगितलेली आहे, विवेक वैराग्य. तर आचार्यांचे शब्दच आहेत, नोत्पद्यते विना ज्ञानम विचारेण ज्ञान साधनैहि, विचारेण अन्य साधनैहि विना ज्ञानम न उत्पद्यते. विचारांच्या शिवाय, विचार सोडून दुसरं कुठल्याही साधनांनी ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही, असा स्पष्ट संकेत आचार्यांनी इथे दिलेला आहे. विवेक असणं आणि तो स्थिर असणं, शुद्ध स्थिर असा विवेक आपल्यापाशी असणं किती आवश्यक आहे हे इथे सांगणं सुरू आहे. आपल्याला करायचं काय आहे? जे अनात्म आहे, जे नश्वर आहे, ते फक्त बाजूला सारायचं आहे. अनात्मतत्व बाजूला सारलं की आत्मतत्व तिथे आहेच, उपलब्धच आहे. आता विषय झाला, आत्मा इथे उपलब्ध आहेच, उपलब्ध. फक्त त्याच्यावर जे मळभट बसलेलं असतं किंवा त्याच्यावर एक प्रकारची काय म्हणतात त्याला, पाण्यावर एक काय शब्द त्याला, शेवाळ, पाण्यावर शेवाळ साठतं, शेवाळाची लेअर बाजूला करायची म्हणजे आतमध्ये स्वच्छ पाणी असतं. अगदी त्याप्रमाणे अज्ञानाचा हा लेअर, हा पडदा हटवायचा आहे आपल्याला, आणि तो हटवला की ज्ञान तिथे उपलब्ध आहेच. आत्मवस्तू ज्ञानस्वरूप आहेच आणि आत्मा आहेच, म्हणून ज्ञान तिथे आहेच. फक्त अज्ञानाचा पगडा आपल्या चित्तावरचा दूर करायचा आहे. कशा कशाचा पगडा असतो अज्ञानाचा, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. मग अशी उल्लेख झाला, वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्मकोटीभिः. वस्तुसिद्धी म्हणजे जी वस्तू, आत्मवस्तू, त्याची सिद्धी म्हणजे प्राप्ती. कशामुळे? वस्तुसिद्धी विचारेण. आचार्यांनी पुन्हा दुसऱ्या ग्रंथामध्ये हाच विषय वेगळ्या पद्धतीने सांगून ठेवलेला आहे. वस्तुसिद्धी विचारेण न कश्चित कर्मकोटीभिः. कर्मांच्या भानगडीत पडू नका. कितीही कोट्यावेळी कर्म केली तरी आत्मा समजणार नाही. त्याच्याकरता काय आवश्यक आहे? फक्त विचार आवश्यक आहे. आमचे काका नेहमी म्हणतात, परमार्थ हा कृतिशीलतेचा नसून चिंतनशीलतेचा आहे, किंवा कृतिशीलतेकडून चिंतनशीलतेकडे नेणारा जे आहे त्याला साधना असं म्हणतात. फार सुंदर सुंदर सोप्या सोप्या व्याख्या करून ठेवलेल्या आहेत काकांनी. त्यातली ही फार महत्वाची व्याख्या आहे, कृतिशीलतेकडून चिंतनशीलतेकडे. आम्ही हे केलं, ते केलं, असं केलं, तसं केलं, इतकं केलं, तितकं केलं, अनेक व्रत केले, वैकल्य केले, तीर्थयात्रा केल्या, उपास केले, अनेक शिबिर अटेंड केले, अनेक प्रवचन केले, एवढं सगळं केलं तरी अजून आम्हाला आत्मतत्वाची प्राप्ती झाली नाही. का? कारण सगळं केलं 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 केलं, कर्म केलं, विचार केला का? नाही. तेवढं सोडून बोला, तेवढं सोडून बोला म्हटलं की मग काहीच नाही, गाडी पुढे हलत नाही. म्हणून विचार फार महत्वाचा आहे. चिंतनशीलता, विवेक जागृत ठेवून या मार्गावर जो जातो त्याला निश्चित ते ध्येय प्राप्त होऊ शकतं. हा विचार इथे सांगण्यात आहे. म्हणून फार सुंदर समर्थ रामदास स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. काय सुंदर मार्ग सांगितलेत बघा. एका ओळीमध्ये समर्थ सांगतायत, एक देवाला शोधायला जा, नाही तर आपला आपण शोध. दोनच मार्ग आहेत, नो हू यू आर और ट्राइंग टू फाइंड हू द अल्टिमेट गॉड इज. एक तर देव शोधायला जा, नाही तर स्वतःच्या अंतर्मनात जाऊन स्वतःचा स्वतः शोध घे. दोन मार्ग आहेत. एक
आतमध्ये स्वतःचा शोधा, मी कोण आहे हे शोधणं, माझ्या स्वरूपाची ओळख मला पटवून घेण्याकरता म्हणून प्रयत्न करणं, याला स्वस्वरूपाची ओळख किंवा मीचा शोध असं म्हणतात. आणि हे भगवंतांनी हे जे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे, याचा निर्माता कोण आहे, हे कशामुळे निर्माण झालंय, कधी निर्माण झालंय, अशा प्रकारचे प्रश्न पडणं आणि त्या देवाचा शोध घेणं, हा देवाचा शोध झाला. आणि हे दोन्ही शोध जेव्हा सुरू होतात किंवा दोनपैकी एक कुठलाही शोध जेव्हा सुरू होतो, त्यावेळेला त्याची जी प्राप्ती आहे ती अल्टिमेटली इट कम्स अँड मीट्स. दोन रस्ते असतात, असे एकत्र येऊन भेटतात. अगदी त्याचप्रमाणे देव पहाया गेलो, देवची होनी हेलो. सांगायचा मुद्दा असा आहे की आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. हा शोध हा विचारांचा असतो आणि त्या विचाराला कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे, तो विचार कशा पद्धतीने करायचा आहे, याचं मार्गदर्शन या अपरोक्षानुभूती ग्रंथाच्या आधाराने आपण करणार आहोत. आचार्य म्हणतात प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. एक प्रश्न सकाळच्या सत्रात उल्लेख झाला, असं काय एक तत्व आहे की जे जाणल्याने सगळं काही जाणल्यासारखं होतं. कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति इति मुंडकोपनिषद आपल्याला सांगतं. असं एक तत्व जे आहे जे जाणल्यामुळे सगळं काही जाणल्यासारखं होतं. कोणतं तत्व आहे? त्या तत्वाचा विचार. उल्लेख झाला अनेक प्रकारच्या विद्या असतात आणि त्यातली जी आत्मविद्या जी आहे, पराविद्या जी आहे, श्रेष्ठ विद्या जी आहे, सूक्ष्म विद्या जी आहे, त्या विद्येचा अभ्यास करणं याला परमार्थशास्त्र म्हणतात. किंवा मग दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर मगाशी जो मी उल्लेख केला, हे जग कशामुळे निर्माण झालं, कशा पद्धतीने निर्माण झालं, याचा कर्ता कोण, असे प्रश्न आपल्याला पडतच नाही. कोहम कथमिदम जातम, को वै कर्तास्य विद्यते, उपादानम किमस्तिह, विचारः सोयमिदृशम. आचार्य आपल्याला सांगताय विचार कशा पद्धतीने करावा, विचार या पद्धतीने करावा. कुठला? कोहम, मी कोण आहे, कथमिदम जातः, हे सगळं कशापासून निर्माण झालं, या सगळ्याचा कर्ता कोण आहे, याचं उपादान कारण काय आहे, याचं निमित्त कारण काय आहे. आता काय नवीन शब्द आले, तात्विक विचार सुरू झाला. उपादान कारण आणि निमित्त कारण. निमित्त कारण उदाहरण बघू म्हणजे कळेल. निमित्त कारण म्हणजे काय? आता मातीचा घट आहे, पण तो घट बनवणारा कोणीतरी निमित्त लागतो, कुंभार लागतो. त्या घटाला आकार देण्याकरता म्हणून कोणीतरी लागतंय घट बनवण्याकरता, मातीला आकार देण्याकरता, त्याला निमित्त कारण असं म्हणतात. आणि उपादान कारण म्हणजे काय? ज्याच्यापासून ते बनलेलं आहे, म्हणजे मातीपासून तो घट बनलेला आहे, म्हणून घटाचं उपादान कारण काय झालं? सगळ्यांचा चहा कॉफी घेऊन झालेला आहे ना? काय तात्विक विषय सुरू झाला ना की पहिले जरा जड वाटतं. मग आता काय झालं? उपादान कारण काय झालं? माती. मग आता प्रश्न काय विचारतात आचार्य, हे जग कशापासून निर्माण झालं, या जगाचं उपादान कारण काय आहे आणि या जगाचं निमित्त कारण काय आहे, असा प्रश्न करतात. आणि आचार्य म्हणतात असे प्रश्न पडले पाहिजे आणि या दृष्टीने विचार झाला पाहिजे. विचारः सोयमिदृशम. आपल्याला असे प्रश्न पडतात का हो? मला तर प्रश्न पडतात. स्टॉक किती खालती गेला का वरती गेला? मायक्रोसॉफ्टचा स्टॉक कसा पडला? दुसरा प्रश्न पडतो, वर्ल्ड कप कोण जिंकणार आहे? तिसरा प्रश्न पडतो, घरामध्ये सगळं ठीक असेल तिकडे, खूप पाऊस झाला असं ऐकलं काल, पाणी बिणी नाही शिरलं ना घरात. चौथा प्रश्न पडतो, आज रात्री जेवायला काय आहे? अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण अशा प्रकारचे प्रश्न पडतात का? या जगाची उत्पत्ती करणारा कोण आहे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पडतच नाही. त्याचं कारण आपलं मन सदैव या सगळ्या प्रपंचातल्या विचारांमध्ये गुंतलेलं असतं. म्हणून जगताची निर्मितीचा शोध घेण्याकरता म्हणून सायंटिस्ट लोकांनी खूप प्रयत्न केले, खूप नवीन नवीन शोध लावले. अणू, रेणू, त्याचे अजून स्प्लिट करून बारीक बारीक पदार्थ कुठले आहेत, गॉड पार्टिकल पर्यंत ते पोहोचले. स्ट्रिंग थेअरी नावाची एक थेअरी आहे,
ती त्यांनी वापरली. बोझॉन हिग्स नावाचा जो पदार्थ आहे तो शोधून काढला. हे सगळं करून पाहिलं, पण तरी सुद्धा त्यांना अजूनपर्यंत विश्वाची निर्मिती कशामुळे झाली हे ठोसपणे सांगता येत नाहीये. त्याचा प्रयत्न सुरू आहे. मग आता पहिला प्रश्न, कुठला प्रश्न आहे? कोहम कथमिदम जातः. प्रश्न 5-7 आहे त्याच्यामध्ये, त्यातला आपण फक्त एकाचा विचार करू, पण आपल्याला 15 मिनिटात संपवायचा आहे. कोहम, मी कोण आहे? आणि याचं उत्तर देताना आचार्यांनी फार सुंदर मांडणी केलेली आहे. कोहम नाहम भूतगणो देहो नाहम चाक्ष गणस्थिता. नाहम भूतगणो, स्पष्ट उत्तर देतात. कोहम म्हटल्यानंतर पहिले मी कोण आहे हे सांगण्याच्या आधी मी कोण नाही हे सांगताय. समजून घेण्याकरता दोन्ही पद्धतीने मांडणी करावी लागते. मी कोण आहे आणि मी कोण नाही दोन्ही पद्धतीने समजून सांगितल्यानंतर त्याचा विचार करतो. मग ते सांगताना आचार्य म्हणतायत नाहम भूतगणो देहो न अहम भूतगण. भूतगण म्हणजे कोण? भूतांचा समूह. कुठली भूत? कुठली भूत? पंचमहाभूत, बरोबर. 5 महाभूतांचा जो समूह आहे तो म्हणजे मी नाही, याचा सरळ सरळ अर्थ आहे. 5 महाभूत कोणती सगळ्यांना माहिती आहेत ना? हो, व्हेरी गुड. सांगत बसत नाही मग. 5 भूतांचा हा देह बनलेला आहे, पंचमहाभूतांचा हा देह आहे. सगळ्यांना पटतंय? मान्य सगळ्यांना? 5 महाभूत सोडून काही ह्याच्यात आहे असं वाटतंय का कोणाला? नाही, व्हेरी गुड. आता या 5 महाभूतांचा देह, शरीर, देह कशाचा बनलेला आहे? पंचमहाभूतांचा बनलेला आहे असं आपण म्हणतो. महाभूतगणांचा जो देह आहे किंवा हा संघ आहे तो म्हणजे मी नाही, असा स्पष्ट निर्देश इथे आचार्य करतायत. आणि त्याच्या पुढे म्हणतायत न चक्षु गणस्तथा. चक्षु, चाक्ष म्हणजे चक्षु, च अक्षु. अक्षु, अक्ष म्हणजे काय? डोळा. अक्ष आणि च लावलेला असल्यामुळे अक्ष आणि इतर सगळे. इतर सगळे म्हणजे त्याच्यामध्ये बाकीचे सगळे 5ांचा निर्देश करण्याकरता म्हणून एक सांगितला आणि च म्हणून बाकीचे पण सगळे त्याच्यामध्ये गृहीत धरले गेले. असं गृहीत धरण्याचं कारण असतं. त्याचं काय होतं, एखादी वस्तू प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करायला लागलं तर प्रॉब्लेम येतो. भद्रम कर्णे शृणुयाम देवामध्ये कर्णांचं वर्णन झालं आणि मग तसंच बाकीचं, म्हणजे माझ्या कानांना समजा शुभ ऐकू येऊ देत, तसंच डोळ्यांना सुद्धा शुभ दिसू देत, मग तसंच बाकीचे सगळे है ना, गृहीत कृत्य धरल्यासारखं किंवा म्हटलं जातं. त्या पद्धतीने आपल्याला हे समजून घ्यावं लागतं की ज्याप्रमाणे मी अक्ष म्हणजे ज्ञानेंद्रियांनी समजणारा किंवा ज्ञानेंद्रियांचे गण नाही. ज्ञानेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय माहिती आहेत सगळ्यांना, मग त्यांचा सुद्धा मी नाही. मी 5 ज्ञानेंद्रियांचा घटक किंवा ग्रुप, गण नाही, असं स्पष्टपणे आचार्यांनी सांगितलेलं आहे. कसं, त्याचा तर्क आपल्याला बघायचा. मग एतद विलक्षण कश्चित विचार सोयमिदृशः, यांच्यापेक्षा विलक्षण असलेला, एतद विलक्षण यांच्यापेक्षा विलक्षण, विलक्षण शब्दाचा अर्थ आहे लक्षण आणि त्या लक्षणांशी न जुळणारा म्हणजे विलक्षण. ती व्यक्ती फारच विलक्षण आहे. म्हणजे काय, नॉर्मल क्रायटेरियामध्ये बसत नाही, म्हणून त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, विलक्षण म्हणतो. सर्वसामान्य जो क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये ती व्यक्ती बसत नाही, फारच विक्षिप्त, विलक्षण. आता हा आत्मा जो आहे, ज्याला मी म्हणतोय, मी 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 असं जो म्हणतोय, तो आत्मरूप मी हा विलक्षण आहे. यातल्या कुठल्याही गोष्टींशी तो जुळत नाही, यातल्या कुठल्याही गोष्टींमध्ये तो बसत नाही. शास्त्रांनी अनेक पद्धतीने विचार केलेला आहे. या देहाला कर्दम म्हणतात. कर्दम म्हणजे चिखल, चिखल म्हणतात. आता या देहाचं वर्णन करताना अनेक संतांनी, अनेक तत्वचिंतकांनी वेगवेगळ्या प्रकारे मांडणी केली आहे. 7 5 3 दशकांचं मेळा ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये म्हणते. काही जण म्हणतात 84 घटक सांगितलेले आहेत, काही म्हणतात 82 तत्वे, काही म्हणतात 25 तत्वे, काही म्हणतात 27 तत्वे, काही म्हणतात 19 तत्वे. काही का असेना, तत्वे किती का असेना, त्या सगळ्या तत्वांना बाजूला सारायचं आहे आणि त्या तत्वांचा झाडा केला, बाजूला सारलं, त्याच्यानंतर मग एक जे तत्व राहतं ते एक, ते आत्मतत्व, ते मी आहे, हा विचार करायचा आहे.
आता याच्याकरता आपल्याला काकांनी फार सुंदर पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. आपण देहाच्या बद्दल विचार करतो आहोत. देह कोण, कोहम याचा विचार करताना सर्वसामान्य अशी एक श्रद्धा असते, धारणा असते, भूमिका असते की हा देह म्हणजे मी. आणि कुठल्याही वेदांताच्या क्लासमध्ये बसलं की सगळ्यात पहिले आचार्य असेच सांगतात, देह म्हणजे मी नाही. आणि हे काही केल्या पटत नाही. आपण थोडस याला अनफोल्ड करण्याचा विचार करू. आता मी 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 म्हणणारा मी माझ्या शरीराकडे बोट दाखवतो आणि सांगतो मी असा आहे, मी तसा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. आता मी म्हणणारा तू कोण असं जर का कोणी विचारलं तर मी म्हणतो मी. आता कुठे हात लावतोय मी? माझ्या शरीराला. अरे ही तर तुझी छाती झाली. मी कुठे आहे? मी. अरे हा तर तुझा हात झाला. मी कुठे आहे? मी. अरे हे तर तुझं डोकं झालं. मी कुठे आहे? मी. हे तर तुझे डोळे झाले. मी कुठे आहे? मी. केस. पायाला हात लाव, डोक्याला हात लाव, गुडघ्याला हात लाव, छातीला हात लाव, सगळीकडे हात लावत बसा. मी कुठे सापडतो का? मी कुठे आहे मग? मीला दाखवता येत नाही. तत्वदृष्टीने विचार करा बरं. बघा, नीट समजून घेऊ आपण थोडंसं. हे फार सूक्ष्म विचार आहे. मी कुठे दाखवता येत नाही, पण मी असतो तिथे. असतो की नाही? मी मी म्हणणारा आहे ना आतमध्ये कोणीतरी? सगळ्यांचा अनुभव आहे की नाही तसा? अहम अस्मी सदा भामी कदाचिन्ना अहमप्रिय. मी आहे, मी मला जाणवतो. आहे का कोणी इथे असं म्हणणारा की मी मला जाणवत नाहीये? असं म्हणणारा कोणी आहे का? एकही नाहीये. सगळ्यांना माझा मी जाणवतो, ठोसपणाने जाणवतो, अगदी कळतोय, प्रतीत होतोय प्रत्येकाला. मी 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 माझं अस्तित्व प्रत्येकाला प्रतीत होतंय. पण मी म्हटलं कुठे आहे दाखव, तर बोट दाखवून ठेवून दाखवता येत नाही. मंदा त्यांनी एकदा फार सुंदर दृष्टांतामध्ये समजून सांगितलं होतं की एक घट आहे मातीचा. मातीचा घट आहे समोर, साधं मडकं माठ लक्षात घ्या, आणि तो समोर ठेवलेला आहे. आता घट कुठे आहे दाखवा. प्रश्न काय आहे? घट कुठे आहे दाखवा. मग त्यांनी हा काय घट, कुठे आहे घट? मला तर नाही दिसत आहे. हे काय, हे काय, कुठे बोट लावलं? जिथे बोट लावलं तिथं त्याचं तोंड झालं. नाही, मग हे काय? तिथं त्याची मान झाली. मग हे काय? हे त्याचं पोट झालं घटाचं. मग इथे बोट लावलं, खालची बेस झाला तयार. तो बोट कुठेही लावलं तरी ते कुठे वेगवेगळ्या भागात जाते. घटाचा वेगवेगळे भाग आपल्याला एक्सप्लेन करता येतात. तिथे बोट लावतोय. घट कुठे आहे? घट कुठे आहे? दुसऱ्या पद्धतीने विचार करूया. जिथे जिथे बोट लावतोय तिथे तिथे मी फक्त माती आणि मातीलाच स्पर्श करतो आहे. माती सोडून मी कुठेच स्पर्श करत नाहीये. जिथे जिथे मी इथे बोट दाखवतो आहे ते ज्याला मी मी म्हणतोय ते माझे सगळे अवयव आहेत. या अवयवांचा संघात, अवयवांना गोळा करून केलेलं हे एक स्ट्रक्चर, याला मी म्हणतो. पण या मी मध्ये असलेलं कोणीतरी आतमध्ये जे तत्व आहे, ज्याला मी, ज्याचा मला अनुभव येतो, तो या अवयवांपासून वेगळा आहे, अवयवांपासून विलक्षण आहे. हे लक्षात घ्यायचं. आणि अशा पद्धतीने जो विचार करतो त्याला विवेकशील असं म्हणतात. विचार सोयम ईदृशम. मग अवयवांपासून मी वेगळा का? ज्ञानेंद्रियांपासून मी वेगळा का? का म्हणजे आहे, पटवून देतोय. मगाशी विचार झाला श्रद्धेचा, श्रद्धेचा विचार झाला. आता थोडासा तर्काचा विचार आपण बघतो आहोत. पटवून घेण्याचा आहे, पटवून घेण्याकरता म्हणून तर्क लावतो आहोत. मग तर्क तर्क कशा पद्धतीने लावायचा? मी 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 सतत अनुभव आहे, पण मी कोणालाही दाखवता येत नाही. डॉक्टर लोक असतात, शवविच्छेदन करतात किंवा ऑपरेशन्स करतात, सर्जरी करतात. त्या डॉक्टरांना जाऊन विचारा कधीतरी कुठेतरी, तुम्हाला जीव नावाची कॉन्सेप्ट कुठे सापडली का हो शरीरामध्ये? किंवा ज्याला आपण मी म्हणतो ते कुठे सापडलंय का? किंवा ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो, त्या कॉन्शियसनेसला तुम्ही चिरफड करून काही त्याला टाकीपेके घालता येतात का? काही करता येतं का? त्याचं उत्तर नाही असं आहे. मी दाखवता येत नाही. आत्मस्वरूप मी दाखवता येत नाही, त्याला बोट लावता येत नाही, निर्देश करता येत नाही. पण तरी सुद्धा जिथे जिथे मी बोट ठेवतो आहे, जिथे जिथे मी बघतो आहे, बोलतो आहे, जाणवत आहे, जिथे जिथे ती जाणीव आहे, तिथे तिथे ते
अस्ति, भाती आणि प्रियत्व यांनी उपलब्ध आहे. तेच तत्व सगळीकडे आहे, एकच तत्व सगळीकडे आहे. पण तरी सुद्धा ज्ञानेंद्रियांमधनं मी विलक्षण आहे. का विलक्षण आहे? थोडासा ओहापोह करू आणि थांबून जाऊ. का विलक्षण आहे? एक लक्षात घ्या, जे जे आपल्याला दृष्टीस दिसतं ते ते जड असतं, आणि जो जो ती गोष्ट बघतो तो बघणारा जो असतो तो ते जे दृश्य असतं त्याच्यापेक्षा वेगळा असतो. पटलं सगळ्यांना? कळतंय? थोडा सपोर्ट करा मला समजून घेण्याकरता. लक्षात येतंय? समोर फोन आहे, दृश्य झालं. ह्या दृश्य म्हणजे हे बघणारा, आता याचा द्रष्टा मला, मी हे दृश्य बघतो आहे. कळतंय? जे जे दृश्य असतं ते ते जड असतं. जे जे दृश्य असतं ते ते जड असतं, आणि बघणारा जो असतो तो चेतन तत्व असावा लागतं. कारण दुसरा जड या जडाला जाणू शकत नाही. पटलं सगळ्यांना? हॅलो, एव्हरीवन विथ मी सो फार? आय होप सो. पटतंय सगळ्यांना? जे जड असतं त्याला जाणणारा नेहमी चेतन तत्व असतं की नाही? हो. आता फोन कसा आहे? जड आहे, मला कळलं. आता फोन कोणाला कळला? माझ्या डोळ्यांना कळला. माझ्या डोळ्यांना कळला म्हणून माझे डोळे द्रष्टा झाले. पण आता हे डोळे हे कशाचे बनलेले आहेत? पंचमहाभूतांचे बनलेले आहेत. हा डोळा कोणाला कळतो? माझ्या मनाला कळतो. म्हणजे डोळा काय झाला? दृश्य झालं, आणि मन, डोळ्यांना जाणणारं मन, ते मन कसं झालं? द्रष्टा झालं. का? कारण माझे डोळे आता जरा थकले आहेत, माझ्या डोळ्यांना आता असं नीट दिसत नाही. हे कोण जाणतं? मन जाणतं. माझ्या डोळ्यांना बहुतेक चष्मा लावावा लागणार आहे, चष्म्याशिवाय मला आजकाल दिसत नाही. हे जाणणारं कोण आहे? मन आहे. मग डोळे कसे झाले? दृश्य झालं. त्या डोळ्यांना जाणणारा जो आहे आतमध्ये त्याला मन असं म्हणतात. मग मन कसं झालं? द्रष्टा झाला. थोडं पुढे जाऊ आपण. आता हे जे मन आहे, या मनाला जाणणारा कोण आहे? मनाला जाणणारा कोणी आहे का? पहिला प्रश्न. हो का नाही? किती जणांना वाटतं आपण मनाला जाणू शकतो? आपलं मन आपल्याला जाणवतं का नाही? हात वरती करा. जाणवतं. व्हेरी गुड. सगळ्यांना जाणवतं मन. हे आपलं मन आहे ना? सगळ्यांना मन आहे हे कळतंय ना? का कोणी असं आहे विचार करणारे इथे? नाही, माझं मन कुठेतरी गेलंय उडून, किंवा कोणीतरी चोरून नेलंय. काय? मन जाणवतं आपल्याला. ज्या अर्थी ते आपल्याला जाणवतं ते आज जरा खट्टू झालंय. आज माझं मन कसं प्रसन्न आहे, आज माझं मन कसं ताजंतवानं आहे, असं वाटतं, कळतं. ज्या अर्थी माझ्या मन मला कळतं आहे त्या अर्थी मन द्रष्टा नसून दृश्य झालेलं आहे. कारण मन जड आहे, जे जे दृश्य आहे ते ते जड आहे. मग मन जड झालेलं आहे, आणि त्याला जाणणारा, त्याला ओळखणारा, माझ्या मनाचं समाधान करणारा किंवा त्याला शांत करणारा कोणीतरी वेगळा, कोणीतरी विलक्षण, मनापासून विलक्षण एक तत्व आहे. ते तत्व मी आहे, आत्मा. तो आत्मा जाणतो मनाला. मनाचे सगळे खेळ, बुद्धीचे सगळे खेळ. आपण पटपट येतोय, सगळा विचार करून एकच गोष्ट निवडून काढायची यातनं, की जे जे दृश्य आहे ते ते जड आहे. पंच ज्ञानेंद्रिय दृश्यामध्ये मोडतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार दृश्यामध्ये मोडतं. अंतःकरण दृश्यामध्ये मोडतं. आणि हे सगळं जे जाणणारा एक तत्व आहे, जाणणारा असं मान्य करू पण एक तत्व आहे. कारण प्रत्येकाचा तसा अनुभव आहे, प्रत्येकाची तशी प्रतीती आहे ना? मी माझं मन जाणतो, मला माझ्या बुद्धीने दगा दिला. तर हे जे आहे, जे जे माझं आहे ते ते मी नाही. डॉक्टर काकांचं एक फार सुंदर वाक्य आहे. जे जे माझं आहे ते ते मी नाही. देह माझा आहे म्हणून मी देह नाही. प्राण माझे आहेत म्हणून मी प्राण नाही. मन माझं आहे म्हणून मी मन नाही. म्हणजे माझं आहे ते मी नाही, यांच्यापासून वेगळा विलक्षण असलेला जो तो मी आहे. अवयव, अंतःकरण, चतुष्टय आणि यांचा सगळ्यांचा संघात, याचा जेव्हा आपण विचार करतो, नीट विचार करतो, त्यावेळेला आपल्या एक लक्षात येतं. बघा, 5 क्रायटेरिया तुमच्या समोर ठेवतो. सगळ्या गोष्टी कशा आहेत? द्रष्टा कोण आणि दृश्य कोण यांचा भेद करतो आहोत, निवड करतो आहोत.
आत्म काय, अनात्म काय? अनात्म गोष्टींमध्ये काय येतात? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, अंतःकरण, मनबुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी सगळे. आणि त्याच्यापासून एक वेगळा काढायचा आहे, विलक्षण वेगळा, जो मी आहे. तो मी कसा काढायचा आहे? गणांचा संघात किंवा समूह. आता हे सगळे समूह जे आहेत ते कसे झाले? अनेक झाले. ज्ञानेंद्रिय किती आहेत? अनेक आहेत. कर्मेंद्रिय किती आहेत? अनेक आहे. आणि मी कसा आहे? मला कधीतरी असं वाटतं का हो की माझा हात वेगळा विचार करतोय आणि माझा पाय वेगळा विचार करतोय आणि माझे डोळे वेगळे विचार करतात, असं कधीतरी वाटतं का? सगळ्या देहांमध्ये व्याप्त असलेला मी एकच आहे असा अनुभव येतो ना आपल्याला? का वेगवेगळे आहे अनुभव येतात? माझ्या पायाला तिकडे जायचंय, माझ्या मनाला तिकडे जायचंय, माझं डोकं म्हणते तिकडे चल, असं कधी होतं का? मी एकच आहे असा अनुभव आहे ना प्रत्येकाचा? का मी वेगवेगळा आहे? स्प्लिट पर्सनॅलिटी असतात बरं सगळ्या काही काही. स्प्लिट पर्सनॅलिटी, त्याचा विचार नाही करायचा आपल्याला. आपला अनुभव कसा आहे सांगा? इथे आहे का कोणी स्प्लिट पर्सनॅलिटी वाला? नाही. आपला अनुभव कसा आहे? एकच. आपला एक अनुभव आहे आणि एक एक मी आहे असा अनुभव असल्यामुळे बाकीचे सगळे अनेक आहेत हे आपल्याला पटतं. पटतं का नाही? मग मी अनेक नाही, मी एक आहे. मग अनेकांपासून मी विलक्षण आहे. लक्षात आलं? पहिला काय. दुसरा आपण बघितला, हे सगळे कसे आहेत? जड आहेत आणि या सगळ्यांना जाणणारा मी एक चेतन आहे. तिसरा क्रायटेरिया, हे सगळे जाणल्या जातात, ह्यांना सगळ्यांचं ज्ञान होतं, बाकीचे सगळे जे आहेत हे जाणल्या जातात. यांना जाणणारा जो आहे तो मी वेगळा आहे. म्हणजे जाणले जाणारे घटक यांच्यापासून वेगळा काढलेला विलक्षण असलेला एक जो जाणतो तो. लक्षात येतंय? किती सूक्ष्म विचार केलाय आपल्या शास्त्रकारांनी बघा. एक अनेक, एक जड आणि एक जाणले जाणारा. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे सगळे पदार्थ दृश्य आहेत, त्यांचा द्रष्टा वेगळा आहे. आणि सगळ्यात शेवटचा, हे सगळे विकारी आहेत, बदलणारे आहेत. मुख्य विषय, पाचही ज्ञानेंद्रिय, पाचही कर्मेंद्रिय, मनबुद्धी, चित्त, अहंकार, आपलं अंतःकरण म्हण, इंद्रिय म्हण, हे सगळं कसं आहे? बदलणारं आहे, विकारी आहे. बदलतं ना मन आपलं, बुद्धी बदलते ना, अंतःकरण बदलतं, चित्त बदलतं, हे सगळं बदलणार आहे, विकार पावणार आहे. कधी प्रसन्न होतं, कधी खट्टू होतं. याचा अर्थ काय? ते सतत बदलणार आहे. मग एक अविकारी, न बदलणारं असं जे तत्व आहे ते याच्यापासून विलक्षण आहे, वेगळं आहे, म्हणून ते तत्व वेगळं काढलेलं आहे. या पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला सगळ्या घटकांना बाजूला सारून जे तत्व उरतं ते तत्व मी, ते माझं स्वरूप आहे, अशा पद्धतीने शास्त्र आपल्याला समजावून सांगतंय. म्हणून नाहम भूतगणो आणि नाहम अक्षगणस्तथा, म्हणजे अक्षगण म्हणजे बाकीचे सगळे कर्मेंद्रिय, यांच्यापासून एक विलक्षण, यांच्यापासून विलक्षण असलेले जे तत्व आहे ते मी आहे. म्हणून समर्थांची ओवी म्हणतो आणि थांबून जातो, आपली वेळ होत आली आहे. देहबुद्धी विवेके वारी, नीट लक्ष देऊन ऐका, फार सुंदर ओवी आहे. देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सदृढ धरी. साधन निरूपण नावाचा समर्थांचा जो दशक आहे, समाज आहे, त्यातली ओवी आहे. देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सदृढ धरी. किंवा समर्थ रामदास स्वामी म्हणतात, देहबुद्धीचे आत्मबुद्धी करावी. मग विवेकाने देहबुद्धी वारता येते, म्हणजे मारता येते, तोडता येते, बाजूला करता येते. अशा पद्धतीने आपण थोडक्यात का होईना पण तर्काधिष्ठित एक श्रद्धेचा विषय विषय झाला मगाशी. आता तर्काच्या भूमिकेतून आणि आपल्या अनुभवाच्या भूमिकेतून, आणि जेव्हा श्रद्धा, तर्क आणि अनुभव एकत्र येतात त्यावेळेला आपल्याला तो सिद्धांत पटवायला मदत होते. या प्रकारे आपण मी कोण एवढा विचार केला. याच पद्धतीने जगताचा पुढचा विचार आहे, विचारः सोयमीदृशः. असा विचार करण्याची भूमिका, पात्रता आपल्या सगळ्यांमध्ये यावी अशी प्रार्थना आपण सद्गुरूंचरणी करू आणि थांबूया. हरि ओम तत्सत. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय